आहे. आता प्रश्न असा आहे की आत्ताच आपण असं बोललो की उपाय सांगण्यासाठी सुद्धा पत्रिकेचे बेसिक्स कळावे लागतात. बरोबर. तो ग्रह कुठला, त्याचा धातू कुठला, उपायांमध्ये धातूबद्दल बोलतो आपण. पण मला ग्रह कळला, राशी कळल्या, भाव कळला, नक्षत्र कळलं, दृष्टीचे अर्थ कळले, योग कळले. कळले म्हणजे व्यवहारात तो काय ऑपरेट होतो याला कळणं असं म्हणतात. तोपर्यंत जे आहे त्याला माहितीचा साठा म्हणतात. हं? 90 अंशाच्या कोणाला केंद्रयोग म्हणतात. यात ज्योतिषशास्त्रीय नॉलेज शून्य आहे, शून्य. हा. ते कॉम्प्युटरही करणारे कॅल्क्युलेट की केंद्रयोग झालाय. तर केंद्रयोग व्यवहारात कसा व्यक्त होतो, तर आम्ही असं म्हणतो की तो त्या दोन ग्रहांना, त्यांच्या क्वालिटीजना, त्यांच्या फंक्शन्सना तो एक्सपोज करतो. एक्सपोज. एक्सपोजर हे चांगलं का वाईट? तर एक्सपोजर म्हणजे रिझल्ट लागणे असं त्याचं स्वरूप आहे. पास झाला, परीक्षेत पहिला आला, तर त्याच्यासाठी ते एक्सपोजर रिझल्टचा दिवस चांगला आहे का नाही. नापास झाला तर तोच रिझल्ट त्याच्यासाठी वाईट आहे. म्हणून पाश्चिमात्य लोक केंद्र योगाला हा चांगला समजतात आणि आपण पौर्वात्य लोक त्याला वाईट समजतो. काय म्हणतो त्याला, अज्ञानात आनंद आहे ना, रिझल्ट लागेपर्यंत हा खुशीत आहे ना. तो एक्सपोजर. आता हे मी तुम्हाला सांगतोय, हे कंगोरे ग्रह राशी भाव नक्षत्र दृष्टी योग दशा गोचर याचे कंगोरे. बरं, त्याचे आणखीन कंगोरे आहेत. ते असे आहेत की राशींचे 5 कंगोरे असतात. बरोबर. राशीचं तत्व, अग्नी तत्व. एक उदाहरण सांगतो. मेष रास अग्नी तत्वाची आहे, शर आहे. बरोबर ना. त्याच्यानंतर ती काय म्हणू त्याला, अधिपती मंगळ आहे. बरोबर. त्याच्यानंतर त्याचा एक काय मेंढा म्हणजे ती बुद्धीने लढणारी राशी आहे, अशी एक त्याची खूण आहे. असे 5 पॅरामीटर प्रताशील आहेत. आपलं गडबड कुठे करतो आपण, की व्यवसायाचा प्रश्न विचारला तर या व्यवसायातलं मूळ स्वरूप चरत्वाचे आहे. टुरिझमचा व्यवसाय आहे. ते लक्षात घेऊन आपल्याला त्या राशीचं त्यावेळी त्या पत्रिकेत चरत्व दखल घ्यायची असते. म्हणजे बघायचं असतं की चरराशी ऍक्टिव्हेट झालेत का पत्रिकेत, असं बघायचं असतं. हा जे कंगोर आहेत बघा, आम्ही काय सांगितलं, 9 घटक, मुळात 9 घटक. बरोबर. 9 घटकांची ऍप्लिकेशन शिकवणार तुम्हाला आम्ही. आणि 9 घटकांचे प्रत्येकी 5 घटक. म्हणजे तुम्हाला ज्योतिष शिकताना काय शिकायचं म्हणजे का, 45 घटकाची ऍप्लिकेशन शिकायचे, 45. बरोबर. तर आपण जो क्लास काढणार आहोत आता, तुम्हाला तुम्ही सांगा की हे काय प्रकार करणार आहोत. कारण त्या फाउंडेशनवर तुम्ही हे उपाय अति उत्तम सांगाल. तुम्हाला कळलं पाहिजे ना की आता करायचं काय ह्याचं. तर आपण काय करणार आहोत यासाठी आता. बर. अ, उपायांचा क्लास झाला. आपण सर्वांनी पाहिलं की उपाय सांगणं, त्याला सुद्धा 5 डायमेन्शन आपण सुरुवातीला सांगितले होते. अक्षर, आकार, रंग, ध्वनी आणि अजून एक डायमेन्शन होतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीला डायमेन्शन्स असतात आणि नेमका कोणता डायमेन्शन कोणत्या वेळी उचलायचा हीच खरी ज्योतिषाची कला आहे. कारण एकाच स्थानावरून हजारो गोष्टी बघतो, एकाच ग्रहावरून इतकी कारकत्व दिलेली असतात. नक्षत्र असेल, मुळात प्रत्येक घटकाचं प्रमाण किती असलं पाहिजे त्याच्यावर तुमच्या पदार्थाची चव कळत असते. म्हणजे एखाद्या रेसिपीमध्ये सर्वात जास्त कुठला पदार्थ असला पाहिजे हे जर आपल्याला माहिती नसेल तर केवळ सर्वच पदार्थ समप्रमाणात टाकून ती रेसिपी व्यवस्थित होत नाही. मिठाचं काम जेवढं असतं तेवढंच काम दुसऱ्याचं नसतं. त्याच्यामुळे प्रोटोकॉल म्हणूयात त्याला आपण, किंवा सिग्निफिकेशन काय असलं पाहिजे हे हे व्यवस्थित कळल्याशिवाय, म्हणजे त्याला फाउंडेशन क्लिअर क्लिअर असल्याशिवाय मूळ पत्रिकेत गोंधळल्यासारखं होतं. बऱ्याच वेळा पत्रिका समोर आली की आपल्याला ब्लँक व्हायला होतं किंवा विचार भरकटत जातात. तो कॉन्व्हर्जन्स कसा आणायचा, त्यालाच आपण फाउंडेशन क्लिअर करणे असं म्हणतो. 2023 मध्ये आम्ही हा क्लास एकदा घेतला होता. आता मागच्या काही दिवसांमध्ये खूप लोकांसोबत माझं वैयक्तिक फोनवरही बोलणं झालंय. सरांशी बोलणं होतच असतं. तर त्याच्यातच आम्हाला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की फाउंडेशनली गोष्टी जर आपण पुन्हा एकदा घेतल्या तर तो सर्वांनाच फायदा होईल. कारण मागच्या 2 वर्षात जवळपास 600 नवीन लोक आपल्या वेबसाईटवर जोडले गेलेले आहेत. हा आकडा खूप मोठा आहे. आणि त्याच्यापैकी फक्त 43 किंवा 44 लोकांनीच तो कोर्स 2023 मध्ये केला होता.
तर त्याच्यामुळे हा क्लास पुन्हा काढायचा आम्ही आता ठरवलेला आहे आणि त्याचं जे काही डिटेल्स आहेत ते मी आता स्क्रीनवर शेअर करतो. हा क्लास कधीपासून सुरू होणार आहे, नेमका कसा आपण तो कंडक्ट करणार आहोत, त्याचे सर्वच डिटेल्स मी आता स्क्रीनवर शेअर करतो. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आत्ता विचारू शकता किंवा इवन बुधवारच्या लेक्चरमध्ये या क्लास संदर्भात तर आहेच, पण अजून एका क्लास संदर्भात आम्ही भाष्य करणार आहोत. तर माझी स्क्रीन दिसते का सर आता? हो, दिसते दिसते. बरं. मूलभूत ज्योतिष असं या क्लासचं नाव आहे. 6 महिन्याचा एक परिपूर्ण अभ्यासक्रम जो केवळ माहिती नाही तर तर्क विकसित करण्यावर भर देईल. लॉजिक, नॉट द कॉन्टेंट. दॅट इज गोइंग टू बी दी मेन डिफरन्शिएटर ऑफ दिस पर्टिक्युलर क्लास विच ऑलवेज इज बीन. तुम्ही कुठलाही क्लास केला अष्ट्रविद्याचा तर तुम्हाला तर्कावर जास्त भर दिला जातो. त्याची रूपरेषा अशी आहे, म्हणजे विभाग एक म्हणजे मूलभूत ज्ञान, काल म्हणजे काय, माती, मती आणि गती किंवा सापेक्षता सिद्धांत आणि ज्योतिष, कर्माचे प्रकार. हे खूप फाउंडेशनल आहे. म्हणजे तुम्हाला टाइम स्पेस आणि व्हेलॉसिटी कळलंच पाहिजे. तुम्हाला एंट्रोपी ऑफ टाइम म्हणजे काही माहिती असलंच पाहिजे, कारण ज्योतिष हे तितकं गहन शास्त्र आहे की मॅटर आणि मॅनिफेस्टेशन ऑफ मॅटर हे सगळं तुम्हाला नाही कळलं तर आपण खूपच वरवरचं कॅल्क्युलेटिव्ह ज्योतिष शिकतो. त्याच्यामुळे कुठल्याही फाउंडेशनच्या क्लासमध्ये मुळात कालनिर्णय करण्याच्या आधी कालचक्र म्हणजे काय याच्या संकल्पना खूप स्पष्ट असल्या पाहिजेत. तर त्याचा तो विभाग पहिला. विभाग दोन, पत्रिकेचे 9 मूलभूत घटक जे सरांनी मगाशी सांगितले: ग्रह, राशी, भाव, नक्षत्र, दृष्टी, योग, दशा, गोचर आणि वर्गबल. हे 9 घटक पत्रिकेचे आणि त्याचे जे काही डायमेन्शन्स असतात, 5 5 6 6 डायमेन्शन्स असतात. तर्क बांधणीची क्रमवार पद्धत म्हणजे कुठल्या घटकाला किती महत्व द्यावं आणि निष्कर्ष कसा काढावा. ते डायव्हर्जंट न होता कॉन्व्हर्ज कसं करायचं. म्हणजे सूक्ष्म दशा कशाचं फळ देते, विदशा दृष्टीचंच फळ देते का, अंतर्दशा कशाचं देते आणि कधी कधी अंतर्दशा आणि विदशा एकमेकांचे रोल एक्सचेंज करतात का. तर बऱ्याच वेळा म्हणजे मला ज्या डिफिकल्टी सुरुवातीला यायच्या शिकत असताना की पंचमाकडे बघा, तुम्ही पंचम स्थान पाहिलं पाहिजे किंवा सप्तम स्थान. हे खूप मोघम स्टेटमेंट्स असतात. ते बघून नेमकं त्याच्यातून काय घ्यायचं आणि पुढे तर्काने त्याला कसं घेऊन जायचं हे कुठेच सांगितलेलं नसतं. ते सूत्रबद्ध पद्धतीने शिकण्याची पद्धत म्हणजेच बीजगुण पद्धत. तर त्याच्यावर आपण तीच आपण वापरतो आणि त्याच्यावर आपण भर देतो. पत्रिका सोडवणे पत्रिका सोडवणे आणि इनफॅक्ट कित्येक वेळा डायनॅमिकली ज्या पत्रिका तुम्ही ऑन द स्पॉट क्लासमध्ये देतात त्या ऑन द स्पॉट तिथेच आपण सोडवतो. बहुतांश क्लासेसमध्ये आपण ते तसंच केलेलं आहे. त्याच्यामुळे गोंधळ का उडतो आणि तो उडू नये म्हणून आपण काय नेमकं करायचं असतं, म्हणजे प्री डिफाईन्ड पत्रिका म्हणजे ज्या आम्ही आधीच सोडवलेल्या आहेत म्हणा किंवा जातक आमच्याकडे आलेल्या त्या पत्रिका तर आहेतच, परंतु खरी जी त्याच्यातली गंमत आहे ती ऑन द स्पॉट आलेली पत्रिका सोडवून त्याचा निष्कर्ष काढण्यामध्ये तिची गंमत आहे की ती प्रचिती जेव्हा तुम्हाला येते तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स खूप वाढतो. त्याच्यामुळे ऑन द स्पॉट पत्रिका सोडवणे. आणि विभाग 4 सविस्तर उपाय. आणि आता हा तर काही उपायांचाच क्लास आहे, परंतु बरेच जण ज्यांनी हा क्लास केला नाही तेही या क्लासला बहुतेक असतील. तर त्याच्यासाठी काही गोष्टींचा आपल्याला रिव्हिजन आणि एक विशेष विभाग गतजन्म कुंडली कशी मांडावी किंवा अर्थचक्र या 2 विषयांपैकी एखादा विषय आम्ही सहसा इन्क्लूड करतो त्याच्यामध्ये, जेणेकरून तुम्हाला एक स्पेशलायझेशन असं म्हणजे काही पत्रिका लग्न कुंडलीवरून सुटत नाहीत, त्याला तर्कच नाही लागत, तर त्यावेळी गतजन्म कुंडली कशी मांडायची किंवा एखादा स्पेसिफिक फीचर किंवा करिअर ओरिएंटेड पत्रिकांचे नियम काही वेगळे आहेत. ते वेगळे नियम आपण एक विशेष क्लासमध्ये आपण जोडतो. म्हणजे विशेष इट्स अ बोनस सेक्शन. त्यात आपण कुठलाही एखादा विषय निवडून त्याच्यावर आपण भाष्य करू शकतो. असे बरेचसे वेगवेगळे क्लासेस उपलब्ध आहेत. असा त्याचा आराखडा आहे. मागच्या वेळी फाउंडेशन क्लास घेतला होता त्यापेक्षा एखाद दोन प्रकार याच्यामध्ये आम्ही वाढवलेले आहे, डिपेंडिंग अपॉन द फीडबॅक म्हणा किंवा मागच्या 2 वर्षामध्ये आमचा जो सहवास किंवा संपर्क तुमच्यासोबत झाला. अभ्यासक्रम सुरुवात 10 नोव्हेंबर 2025, सोमवार येतो माझ्या माहितीप्रमाणे तो. आणि अभ्यासक्रमाची फीस 2 तास आठवडे झूम क्लासेस. वेळापत्रक दर सोमवारी सायंकाळी 7:30 ते 9:30. अभ्यासक्रमाचे माध्यम मराठी.
सरांच्या मूलभूत ज्योतिष नोटीस आहेत, पण आम्ही भर देतो की तुम्ही स्वतः तुमच्या नोट्स काढल्या पाहिजेत, तुम्ही ती गोष्ट लिहिली पाहिजे. तुम्ही ती गोष्ट लिहिली नाही तर तुम्हाला ती लक्षात राहत नाही. नोट्स तर दिल्या जातीलच, त्या अपलोड केल्या जातील, पीडीएफ तुम्हाला दिली जाते, तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, प्रिंट करून घेऊ शकता. फी तुम्हाला सरांकडेच भरायची आहे, आणि कोणी इंटरनॅशनली जॉईन करणार असेल तर अकाउंट डिटेल्स सर सेपरेटली ते पाठवतात. तर ही त्याची रूपरेषा आहे. आणि या क्लासमध्ये म्हणजे बिफोर वी कम हिअर, ह्या दोन तीन गोष्टी थोड्याशा आम्ही नवीन इंट्रोड्यूस करतो. एक, आम्ही तर तो क्लास रेकॉर्ड करून वेबसाईटवर टाकूच, परंतु ज्यांना तो क्लास स्वतःच रेकॉर्ड करायचा आहे, तो रेकॉर्ड करण्याची मुभा आपण सर्वांनाच देणार आहोत. म्हणजे इट विल बी ओपन फॉर एव्हरीबडी टू रेकॉर्ड द क्लास डायरेक्टली ऑन देअर ओन लॅपटॉप ऑर मोबाईल फोन, विच एव्हर वे यू वॉन्ट. म्हणजे तुम्हाला तो अपलोड करण्याची सुद्धा, म्हणजे त्याची वाट बघण्याची सुद्धा गरज नाही कधी येतं. म्हणजे मला वाटतं हा पहिलाच क्लास असा आहे की जिथे पार्टिसिपेंट्सला डायरेक्टली स्वतःच तुम्ही रेकॉर्ड करावं अशी मुभा देणारा क्लास, म्हणजे इव्हन आम्ही सुद्धा आधी कधी काढला नव्हता, आणि बाकीचेही काढतात की नाही मला माहिती नाही. ज्योतिषशास्त्राने विविध विषय कसे जोडायचे, उदाहरणार्थ इंडस्ट्रियल ॲस्ट्रॉलॉजी, त्याच्यावर एकदा आम्ही खूप आधी भाष्य केलं होतं की आता जसे बरेच व्यावसायिक तुमच्याकडे येतात, इन्व्हेंटरी कशी बघायची पत्रिकेवरून. मग संचय म्हणजे जर गुरु असेल, तर नवम स्थान म्हणजे आपण संचयाचं, मग नवम स्थानावरून इन्व्हेंटरी बघायची का, इन्व्हेंटरीचा व्यय कसा बघायचा, म्हणजे बरेच वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम्स घेऊन बिझनेसमन तुमच्याकडे येत असतात. तुम्हाला इंडस्ट्रियल टर्मिनॉलॉजी माहिती नसतील, तुम्हाला अनालॉजी काढता नाही आली त्याची, मार्केटिंग म्हणजे कुठलं स्थान, HR म्हणजे कुठलं स्थान, इन्व्हेंटरी म्हणजे कुठलं स्थान, सेल्स म्हणजे कुठलं स्थान, लीगल आणि कॉम्प्लायन्स म्हणजे कुठलं स्थान, ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला पत्रिकेला जोडता आल्या, तर तुम्ही इंडस्ट्रियल ॲस्ट्रॉलॉजी ह्या विषय, हे उदाहरणादाखल मी तिथे दिलं आहे की जसं आम्ही नेहमीच सांगतो, केवळ ज्योतिषीय नियम माहिती असून ज्योतिषशास्त्र व्यवस्थित करता येत नाही. तुम्हाला बाकीचे विषय त्याला जोडता आले पाहिजेत. ते कसे जोडायचे त्याचं लॉजिक आम्ही तुम्हाला सांगू. मग तो इंडस्ट्रियल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जोडा, तुम्ही मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जोडू शकता, किंवा इतर कुठलाही विषय असेल त्याला तुम्ही ते जोडू शकता. कोर्स संपल्यानंतर निवडक 5 विद्यार्थ्यांना म्हणून सरांसोबत इंटर्नशिप. सर स्वतः वैयक्तिक कोणाला भेटत नाहीत, मग ऍक्च्युली मी सरांना ही विनंती केली होती. पण इथे तुम्ही 1 महिना माझ्यासोबत पर्सनली येऊन रोजच्या दिवसाला इथे, आताही काही बरेच विद्यार्थी येतात इथे मला भेटायला. तर ही एक प्रॅक्टिकल, म्हणजे माझ्याकडच्या ज्या, मी जेव्हा ऍक्टिव्हली ही गोष्ट कन्सल्टेशन्स करायचो त्यावेळी आलेल्या पत्रिका असतील, किंवा आताही काही काही पत्रिका ज्या येत राहतात, प्रॅक्टिकल इंटर्नशिप जो प्रकार असतो तो आपण याच्यात इंट्रोड्यूस करत आहोत. अर्थात ते सर्वांनाच देणं शक्य नाहीये, त्याची निवड सर करतील. एक्झॅक्टली त्याचं स्वरूप कसं असेल, रोज असेल, आठवड्यातून 3 दिवस असेल, इथे माझ्या ऑफिसमध्ये असेल पुण्यात किंवा दुसरीकडे असेल, त्याचं लॉजिस्टिक्स अजून आम्ही डिसाईड केलेलं नाही. परंतु फेस टाईम म्हणजे इन पर्सन आपल्याला नॉलेज ट्रान्सफर अजून जास्त इफेक्टिव्हली करता येतं, म्हणून ती आम्ही एक गोष्ट इंट्रोड्यूस करत आहोत. सल्ला देताना आम्ही वापरलेले जे फॉर्मॅट्स आहेत त्याच्यातले बरेचसे प्रोफेशनल ज्योतिषी आहेत. एखादा व्यावसायिक सल्ला देत असताना तुम्ही कुठल्या पद्धतीने तुमच्या टिपणाची मांडणी केली पाहिजे, त्याचे सुद्धा एक काही छान उदाहरणं आहेत आमच्याकडे. म्हणजे मी स्वतः तयार केले आहेत माझ्यासाठी, सरांचे स्वतःचे फॉर्मॅट्स आहेत. ते फॉर्मॅट्सही आम्ही तुमच्यासोबत शेअर करू, जेणेकरून तुम्ही जर व्यावसायिक पद्धतीने प्रोफेशन करणार असाल तर त्याला एक छान अधिष्ठान प्राप्त होतं, एक कन्सिस्टन्सी येते. या फॉर्मॅटमध्ये एखाद्याचं काय टिपण आलं याचा अर्थ ते ॲस्ट्रोविद्यामध्ये शिकलेले आहेत, हे आपोआपच लोकांना सुद्धा कळायला लागतं. म्हणजे स्टँडर्डायझेशनही होतं, आणि कॉम्प्रिहेन्सिव्हली एखादी गोष्ट कव्हर करता येते, आणि कम्प्लीट असिस्टंट स्टार्टिंग. जर तुम्ही प्रॅक्टिस सुरू करू इच्छित असाल तर त्यासाठी तर आम्ही व्हॉट एव्हर यू नीड टू गेट स्टार्टेड, वी आर देअर टू हेल्प यू. अशा पद्धतीचा हा कोर्स आहे. बऱ्याचशा गोष्टी या 2023 ला आम्ही जो कोर्स घेतला होता त्याच्यामध्ये नव्हत्या, त्या आम्ही आता इंट्रोड्यूस केलेल्या आहेत ऑन द बेसिस ऑफ अवर इंटरॅक्शन. वी आर गोइंग टू टॉक अबाउट इट अगेन ऑन वेन्सडे अलॉंग विथ अनदर कोर्स, न्यूमेरिकल ॲस्ट्रॉलॉजी. त्या दोन्हीपैकी कुठलाही कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. याची बुकिंग आजपासून सुरू होत आहे. त्याची ड्यू डेट आम्ही वेन्सडेला अनाऊन्स करू की कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला ते पैसे भरायचे आहेत. ते आम्ही वेन्सडेला, म्हणजे येत्या बुधवारी, आपलं बुधवारची जी व्याख्यानमाला असते त्याच्यामध्ये ते अनाऊन्स करू. फक्त एकच मेन्शन करायचं आहे, ज्यांनी 2023 ला हा कोर्स केलेला आहे त्यांनी ही फी भरू नये.
21,000 त्यांना फक्त डिफरन्स कॉस्ट जी आहे, म्हणजे त्यावेळेस मला वाटतं या कोर्सची फी 16,000 होती. आणि एक साधारणतः 47-48 लोकांनी तो कोर्स त्यावेळी केला होता. त्यापैकी कोणालाही हा कोर्स रिपीट करायचा असेल तर दे आर ओनली सपोज टू पे दी डिफरन्स अमाऊंट विच इज ओनली 5,000 रुपीज. दे डोंट नीड टू पे एंटायर 21,000 दॅट यू नीड टू नोट व्हेरी स्पेसिफिकली. तर आज आपण हा मुद्दाम इंट्रोड्यूस करत आहोत, कारण का की मागच्या 2 वर्षात जसं मी सांगितले की साधारणतः आज आपली वेबसाईट 800 ज्योतिषी रोज वापरतात. 800 astrologers are using our website every single day. It's a very big number as compared to when we started. म्हणजे आमचे जी पद्धत होती आधीची, युट्यूबचे चॅनल्स वगैरे आम्ही शेअर करायचो, तिथून हा प्रवास खूप मोठा आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने प्रेमाने हा खूप चांगली ती व्यवस्थित व्यवस्थित चालते. त्याच्यामुळे आता पुढचा जर आपल्याला पल्ला गाठायचा असेल तर पुन्हा एकदा फाउंडेशन क्लिअर करण्यासाठी या नवीन जी लोक सगळी जोडली गेलेली आहेत त्यांच्यासाठी स्पेसिफिकली आपण उपक्रम राबवत आहोत. आता एक माझ्यातर्फे एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो. मनोज सर जसं पर्सनली भेटून इंटरॅक्शन करणारे ती फॅसिलिटी देणारे तुम्हाला, तर मी तर काही पर्सनली भेटत नाही कोणाला. परंतु पूर्वी माझ्याकडे ऑफिस होतं तेव्हा मी कदाचित, पण तेव्हा इतका बिझी होतो की काही कशाला वेळच नसे मिळत मला. पण आता मात्र तुमच्यापैकी ह्या कोर्सला येणाऱ्यांना, ज्यांना काही प्रॅक्टिकल गोष्टी, म्हणजे मला व्यवसाय करायचा आहे, मला ही पत्रिका म्हणजे जे काम मनोज सर प्रत्यक्ष भेटीत करणार आहेत ते मी तुमच्या बरोबर झूम मिटिंग मध्ये करणार आहे. म्हणजे तुम्ही 4-5 जण एकत्र आलात त्या कोर्समध्ये आणि मग सर आम्ही 5 जणांना तुमच्याशी बोलायचं आहे, काही गोष्टी विचारायच्या आहेत. ही शंका निरसन नाहीये. मी तुम्हाला प्रॅक्टिकली ज्योतिष कन्सल्टेशन कसं केलं जातं, आता तुम्ही काय केलं पाहिजे, या माणसाला काय सांगितलं पाहिजे, याचं लॉजिकली तुम्हाला सांगेन की आम्ही ना असं करायचो. इव्हन जाहिरात कशी करायचो तर आम्ही असं करायचो, हे सगळं मी सांगेन. पण ते झूम मिटिंगवर असेल आणि 5-6 जण एकत्र आलात तर तुमच्यासाठी वेगळी त्या दिवशी झूम मिटिंग घेतली जाईल. तर ते पर्सनल आहे, इथे झूमवर आहे, एवढाच फरक आहे. तर मला वाटतं मग सर आपण त्या क्लासची माहिती अगदी इन डिटेल छानपैकी त्यांना शेअर मी करून. तो फॉर्मॅट जो वापरायचो मी तो हो, बऱ्याच वेळा, तर मी तो शेअर करतो. मग माझ्याकडे 2-3 आहेत, त्यातला कदाचित जो सापडला मी तो वापरला. की एखादा नोकरी व्यवसायाचं एखादं तुम्ही हे करण्यासाठी कसं हे करायला पाहिजे, तर त्याचे जे फॉर्मॅट्स आहेत म्हणजे सॉरी, स्क्रीन दिसते का सर? हो स्क्रीन दिसतंय ना. नोकरी व्यवसाय किंवा त्याची शुभ तारखा काय असतात, शुभ रंग काय असतात, शुभ अक्षर काय असतात, अर्थसिद्धी देवता वगैरे, अशुभ किंवा प्रतिकूल अक्षर काय असावेत वगैरे, ह्या सर्वच म्हणजे एक लिहिण्याची एक पद्धत असते. आता हीच पद्धत सर्वोत्तम आहे अशातला भाग नाही, परंतु या पद्धतीने आम्हाला बरंचसं चांगलं यश आलंय. तुम्ही एखाद्याला कन्सल्टेशन देत असताना कॉम्प्रिहेन्सिव्हली ती गोष्ट कव्हर करायची असते. काहीतरी एखाद्या चिठ्ठीवर 4 गोष्टी लिहून दिल्या आणि त्यांची चिठ्ठी घेऊन जायची, असा विषय नको. कारण तुम्ही दिलेलं जे काही कन्सल्टेशन, जो काही सल्ला आहे, तो त्याला प्रॅक्टिकली रोजच्या दिवसाला वापरायचा असतो. मग त्याचे अतिशय डिटेल, म्हणजे डॉक्टरने फक्त तोंडीने तुम्हाला औषध नेऊन पाठवून दिलं तर चालत नाही ना तसं. तुम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून द्यावं लागतं. समजावून सांगतो तो, सकाळी कुठली गोळी घ्यायची आहे, संध्याकाळी कुठली गोळी घ्यायची आहे, जेवणाच्या आधी घ्यायची आहे का, जेवणाच्या नंतर घ्यायची आहे का, त्याचं लॉजिक सुद्धा प्रत्येक वेळा सांगितलं जातं. तर कन्सल्टेशन हा त्या तेवढ्या प्रोफेशनली ती गोष्ट तुम्ही केली पाहिजे. म्हणजे तरच त्या गोष्टीला तुम्हाला म्हणजे तुम्ही जर प्रोफेशनली करणार असाल तर ती जबाबदारी सुद्धा तुम्हाला घेता आली पाहिजे. आणि ती जबाबदारी म्हणजे तो कागद आहे, ते तुम्ही लिहून देताय. असा प्रत्येक व्यक्तीला तो कन्सल्टेशन, मग प्रत्येक वेळी जर वेगळंच लिहायला लागला तर तुम्हाला ट्रेस करणं अवघड होतं नंतर, कारण लोक फॉलोअपला येतात तुमच्याकडे. मग तुमचं त्याच्यातलं स्टँडर्डायझेशन असलं पाहिजे की या सेक्शनमध्ये मी हेच लिहिलेलं असतं, या सेक्शनमध्ये मी हेच लिहिलेलं असतं. हे स्टँडर्डायझेशन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्याकडे लोक जेव्हा फॉलोअपला येतात तेव्हा तुम्हाला गोंधळल्यासारखं होत नाही. तर हा पेरिफरल भाग आहे, हा तुमच्या स्वतःच्या डिसिप्लिनचा सुद्धा भाग असू शकतो. तुम्ही स्वतः पत्रिका सोडवता तेव्हा, पण तो तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे व्यावसायिक यश तुम्हाला पाहिजे असेल या क्षेत्रामध्ये, इव्हन अदरवाईज सिस्टमॅटिक डिफाईन्ड पद्धतीने त्या गोष्टी केल्या तर डायव्हर्जन्स कमी होतो, कॉन्व्हर्जन्स वाढतो, कन्क्लुजन वाढतं.
तर असा हा फाउंडेशनचा कोर्स पुन्हा सुरू होतोय 10 नोव्हेंबर का, तर दिवाळी झाल्यानंतर लोक परत येतील. लोक बिझी असतात सणामध्ये. तर 10 नोव्हेंबर पासून ते मला वाटतं 10 मे पर्यंत हे 6 महिने आपण आता भरपूर पुन्हा एकदा ग्रह राशी भाव नक्षत्र अगदी फाउंडेशन पासून कारण का तेच जर क्लिअर नसेल तर मग उपाय हा प्रकार व्यवस्थित सांगता येणार नाही. तुमचे उपाय चुकणार नाहीत, परंतु त्याचं लॉजिक तुम्हाला व्यवस्थित तर्काने सापडणार नाही पत्रिकेत. तर हा एक क्लास आहे, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी सुद्धा आम्ही लॉन्च करतोय. तो त्याच्याबद्दल आम्ही बुधवारी. बुधवारी आम्ही बोलणार आहोत. अर्थात याबद्दल एक हा हा फार विशिष्ट क्लास आहे. त्याच्यामुळे बरेच लोक जे ऋतंभरा प्रज्ञावरून इथे येतात नॉर्मली वेन्सडेच्या लेक्चरला, त्यांना ही माहिती तसंही आम्हाला बुधवारी पोहोचवायची आहेच आहे. बुधवारी एखादी पत्रिका आपण नेहमीप्रमाणे मांडणार आहोतच. एखादा टॉपिक घेऊयात, एखादी पत्रिकाही मांडूयात. पण त्यासोबतच तुम्हाला या क्लास संदर्भातही माहिती मिळेल आणि तुम्ही या दोन्ही क्लासला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल याची आम्हाला खात्री आहे. आणि छानपैकी शिका आणि मोठे ज्योतिषी व्हा. कारण मोठे चांगले ज्योतिषी तयार करणं हाच एक संकल्प आहे, जेणेकरून ज्योतिषशास्त्राची कुणी टिंगल करणार नाही अशा पद्धतीचे ज्योतिषी आपल्याला तयार करायचे. की तुम्ही कुठल्याही डॉक्टर समोर असो, वकिलासमोर असो, कुठल्याही शास्त्रज्ञासमोर असो, कन्व्हिक्शननी तुम्हाला उभं राहून बोलता आलं पाहिजे. ते कन्व्हिक्शन तुम्हाला योग्य व्यक्तीकडून शिकल्यानंतर, योग्य पद्धतीने शिकल्यानंतर होणार आहे. त्याच्यात ही पद्धत, बीजगुण पद्धत, मी लोकांना कायम मी माझंच नेहमी उदाहरण देतो. म्हणजे सरांच्या संपर्कात आल्यानंतर जो एक्सपोनेन्शियली ग्राफ चेंज झालेला आहे, म्हणजे 2009 ते 2020 मला पत्रिका सोडवता येत नव्हतं. म्हणजे 11 वर्ष मी वाचत होतो. एक थोडा थोडा काळ नाहीये जवळपास. कोविडमध्ये सरांच्या संपर्कात आल्यानंतर फक्त 1-2 वर्षामध्ये डायरेक्शन जर तुम्हाला व्यवस्थित मिळाली तर काय होऊ शकतं त्याचं अगदी जिवंत उदाहरण म्हणजे मी सरांचा विद्यार्थीच तुमच्यासोबत आज बोलतोय. तसे 5 विद्यार्थी तयार व्हावेत. आमची प्रोसेस चालू आहे. काही जणांना सरांनी ऑलरेडी आयडेंटिफाय करून त्यांची बॅकग्राऊंड ट्रेनिंग सुद्धा चालू आहे. परंतु तो आकडा आपल्याला वाढवायला पाहिजे, जेणेकरून ही पद्धत या पद्धतीने तर्कनिष्ठ पद्धतीने हे शास्त्र पुढे घेऊन जाणारे आता एक पुढचं जनरेशन तयार करण्यासाठी सर सध्या काम करतायत. मी त्यांना त्याच्यात सहाय्य करतोय. तेव्हा काही तुम्हाला आज प्रश्न असतील याच्या संदर्भात तर जरूर विचारा. अदरवाईज आपण वेन्सडेला पुन्हा भेटणार आहोतच. आणि डोकं कसं शांत ठेवायचं याचं ट्रेनिंग मी देतो. लोक बऱ्याच वेळा मला फोन करून विचारतात, तर सहसा तुम्ही चिंता त्याचे सुद्धा फार महत्वाची प्रचंड महत्वाची ती गोष्ट आहे. हो, जातक तुमच्याकडे येतात. जर म्हणतो इको व्हायला लागला थोडा. कोणीतरी अनम्यूट. हॅलो. हा. तर डोकं शांत कसं ठेवायचं, कारण ते फार महत्वाचं आहे. आपल्याला बऱ्याच वेळा इरिटेट व्हायला होतं, बऱ्याच प्रश्नांना इरिटेट व्हायला होतं. ते इरिटेट न होता तुम्हाला कन्व्हिक्शननी प्रत्येक प्रश्न अगदी कंपोजरनी कसा हँडल करायचा, तेही एखादं प्रोफेशन तुम्हाला लॉंग टर्म करायचं असेल तर ते अत्यंत महत्वाचं आहे. तर त्याचं एक विशेष तर ती इंटर्नशिप त्याच्यासाठीच ठेवलेली आहे मुळात ऍक्च्युली स्पेसिफिकली. तर ते तुम्हाला प्रत्यक्षात अनुभवता यावं म्हणून. तर बरोबर. तो एक स्पेसिफिक भाग त्याच्यात आपण इन्क्लूड केलेला आहे. बरोबर. चला आपण इथे रेकॉर्डिंग थांबूया का? इथे हो. थांबवायचं. हो, थांबूयात. हो, थांबू.